So welcome everyone to Sadhar classes. You are in standard 9. आज आपण घेतोय तुमचा 1.2 1.2 सरळ संच आहे मला वाटतं तुमचा. हो 1.2 सरळ संच तुमचा क्वेश्चन नंबर 3 आपल्याला घ्यायचा आहे. काय प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणते रिक्त संच आहे ते तुम्हाला सकारण लिहायचं आहे. रिक्त संच म्हणजे आपण नल म्हणजे त्याच्यामध्ये कुठली संख्या येणार नाही. ठीक आहे. आता बघा काय आहे तुम्हाला ए. ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता नैसर्गिक संख्या मुळातच एक पासून सुरू होतात, त्याच्यामध्ये शून्य येत नाही. आणि शून्यापेक्षा लहान कोणतीही नैसर्गिक संख्या असते का? नाही. म्हणून आपण काय घेणार इथे असं लिहिणार म्हणजे ए बरोबर रिक्त संच किंवा आपण कसं लिहू शकतो ए किंवा कसं लिहू शकतो आपण ए बरोबर तुम्हाला काल सांगितलं मी ए बरोबर फाय ए बरोबर फाय कळलं. तर ए काय आहे ए काय आहे तुमची नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा लहान असण्याच्या संख्या येते का नाही येत. नैसर्गिक संख्या तुमच्या सुरू होतात एक पासून बरोबर. मग शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या येत नाही. जर ऍक्च्युअली उत्तर आपण कसं आहे ते बघूया आपण. तुम्हाला उत्तर कसं दिलं त्यांनी. नाही डायरेक्ट त्यांनी दिलंय ए आणि सी हे संच बघा इथे दिलंय. इथे बघा संच ए आणि संच सी काय रिक्त संच आहेत बरोबर. त्यांनी फक्त उत्तर दिले सकारण दिलेलं नाही. तर तुम्ही फक्त काय लिहायचं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही फक्त लिहायचं आहे. सी Question number 3. Which of the following are empty sets? Which of the following are empty sets? Question number 1. A is a natural number smaller than 0. Okay, so natural numbers generally start from means they start from 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 0 येतो का नाही. 0 पेक्षा 9 0 पेक्षा smaller नैसर्गिक संख्या येत नाही. Natural number येत नाही. The first set A can be written as empty set. Set A can be written as an empty set. Set A can be written as an empty set. So you can write this empty set तुम्हाला का सांगितलं मी. Okay, you can write empty set like this, or you can write A is equal to 5. A is equal to 5. Barabar? So you can write in this way or you can write in this way. Any one method will do. Getting समजलं का? कोणाला डाऊट आहे का? Guys, any doubt you have नसेल तर फक्त थंब दाखवा मला. समजलं काय करायचं याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 1 कळाला. नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा लहान नसतात. मुळात शून्य येतच नाही नैसर्गिक संख्यामध्ये. ठीक आहे. नॅचरल नंबर्स आर नॉट बिलो 0. दे आर नॉट स्मॉलर दॅन 0. काय झालं साहिल आवाज येतोय. साहिल शेडगे आवाज येतोय का? हेडफोन लावायचे हेडफोन. हा ठीक आहे आवाज बंद कर. गुड. आहे फोन वाजतो तुझा. चल नेक्स्ट क्वेश्चन. बी बरोबर काय आहे तुम्हाला एक्स वर्ग बरोबर 0. एक्स वर्ग बरोबर 0 म्हणजे एक्स चा वर्ग बरोबर 0 तुम्हाला दिलंय. इकडे बघा एक्स चा वर्ग बरोबर 0 आहे. मग दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढा. तुम्हाला एक्स किती मिळेल 0 मिळेल. एक्स किती मिळेल तुम्हाला 0 मिळेल. म्हणजे तुमचा हा संच रिक्त नाही कारण तुमच्याकडे 0 आहे. मग बी चं उत्तर कसं लिहू शकतो. सेट बी किंवा संच बी बरोबर तुम्ही काय लिहू शकता 0. बघ काय लिहू शकतो आपण 0 लिहू शकतो. 0 ही सुद्धा एक घटक आहे. 0 हा सुद्धा काय आहे घटक आहे. इट इज अन एलिमेंट. दरफॉर इट इज नॉट अ नल. हा रिक्त संच आहे का नाही. हा रिक्त संच नाही. लक्षात ठेवा हा रिक्त संच नाही. लक्षात घ्या. बी हा रिक्त संच आहे का नाहीये. कळलं का. तो रिक्त संच नाहीये. सी
x square is equal to, इकडे बघा, x square is equal to 0. So when x square is equal to 0, x is also 0, right? Whenever x square is equal to 0, whenever x square is equal to 0, x is actually 0. Whenever x is equal to 0, x square is equal to 0, by taking square root, we get x is also equal to 0. Therefore, this set B can be written as element 0. See, it is not a null set. Lakshat ठेवा. It is not a null set because the element 0 is an element. Therefore, it is not an empty set. It is not an empty set. तुम्ही पूर्ण लिहायचं. B set is not an empty set. Set A is an empty set, but set B is not an empty set. Getting any doubt in this? Then let's see the question number 3. Now, काय आहे तुम्हाला इथे बघा. 5x minus 2 is equal to 0. 5x minus 2 is equal to 0 where x is a natural number. 5x वजा 2 बरोबर 0. बघा नीट लक्ष द्या. 5x वजा 2 बरोबर 0 आहे आणि x ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. x ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे आपल्याला x ची किंमत अशी ठेवायची आहे की तुमचं उत्तर आलं पाहिजे 0. आता आपण काय करूया, नीट लक्ष द्या. तुम्हाला मी नीट समजून सोडून सांगतो, तुम्हाला लक्ष द्यायचं सगळ्यांना नीट बघा. 5x वजा 2 बरोबर. आता काय करूया आपण, इकडे बघा. व्हॉट कॅन वी डू? x is equal to, put x is equal to natural numbers आहेत ना, natural numbers. So natural number start from 1. So put x is equal to 1. x बरोबर किती घ्यायचा, 1 घ्यायचा बरोबर. नैसर्गिक संख्या आहे त्यामुळे 5 गुणिले जिथं जिथं x आहे तिथं 1 घ्यायचा. 5 गुणिले 1 वजा 2. 5 1 5. 5 वजा 2 किती आले? 5 वजा 2 बरोबर आले 3. ठीक आहे. 5 वजा 2 बरोबर आले 3. मग आपण जर आता हे येतं का, शून्य आला का नाही, बघा इथे आपला काय पाहिजे, शून्य पाहिजे. शून्य आला का नाही, मग आपण x बरोबर 2 घेऊन बघू. येतं का बघा, येणार नाही. x बरोबर आपण 2 घेतले तर इथे किती झाले, 5 दुने 10. इथे किती झाले, 5 दुने, इथे बघा 5 दुने 10 झाले. 10तून 2 गेले उरले 8. 5 गेले उरलं किती, 8. त्यामुळे आपण नैसर्गिक संख्या x जर आपण नैसर्गिक संख्या घेतली तर या समीकरणाचा उकल मिळत नाही. म्हणजे हा संच काय आहे, तुमचा रिक्त संच आहे. हा कोणता संच आहे, तुमचा रिक्त संच. त्यामुळे तुम्ही असं लिहिणार सी बरोबर, जसं पहिला ए लिहिलं ना तसा, सी बरोबर मैरोपी कंस असा काढायचा, त्याच्या आतमध्ये कुठलाही घटक लिहायचा नाही. किंवा सी बरोबर काय ना तुमचं फाय. सी बरोबर काय ना तुमचं फाय. कळलं? ठीक आहे. म्हणजे तुमचा ए आणि सी हे दोनच संच काय आहेत, रिक्त संच आहेत. बी हा संच रिक्त संच नाही. बी हा संच रिक्त संच आहे का, नाहीये. सी 5x minus 2 is equal to 0 where x is a natural number. So x is a natural number. Natural number starts from 1, 2, 3, 4. So if we put the value of x in this equation is 5x minus 2 and the answer should be 0. So if we put the value of x in this equation, so let's take x is equal to 1. So 5 into 1, 5. 5 minus 2 is equal to 3. So answer is not 0. Then if we take 2, 5 to the 10. 5 to the 10. 10 minus 2 is equal to 0. It is 8. So it is again not equal to 0. So this set has no value. This set has no value. It is an empty set. Because if we put any value of x in natural form, answer will not be 0. शून्य उत्तर येईल का, शून्य नाही येणार. समजलं का? Okay. Therefore C is an empty set. So you can write C as an empty set. C is an empty set. So you can write C is an empty set. Or C is equal to 5. 5. 5 तुम्हाला सांगितलं. I have told you yesterday how to draw 5. 0 काढून एक vertical line त्यामुळे टाकायची. Guys, any doubt till this? एवढ्या 3 questions मध्ये any doubt you have? साहिल, भार्गव, आरती, शेडगे कुठं गॅप झाला वाटतं शेडगे. हा, शेडगे गॅप झाला. काय प्रॉब्लेम होतो मुलांचे कळत नाही मला. नेटवर्कचा इश्यू आहे की काय आहे?
असेल काय तर काय सांगता येत नाही, आपल्या प्रत्येकाचे काय प्रॉब्लेम्स असतात. यू कॉन्ट से. शेअर केला तर लिंक पाठवून देतो. एनी डाऊट आहे का? डाऊट का याच्यामध्ये असेल तुम्हाला नंतर तुम्ही विचारू शकता. आपण हळूहळू पुढे जाऊया. बघा प्रश्न काय तुम्हाला पुढे, खालीपैकी कोणते संच शांत आणि कोणते अनंत आहेत? फायनाइट आणि इनफायनाइट वी हॅव यस्टरडे सीन. ओके, कोणते संत आहेत कोणते अनंत आहेत तुम्हाला पाहिजे. आता प्रश्न क्रमांक 1, प्रतीक्षा मला प्रगती मला सांगायचंय. प्रतीक्षा, सॉरी प्रगती. प्रगती बघ, पहिला प्रश्न काय तुम्हाला. ए ही 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. मग सांग, 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत? कोणत्या कोणत्या आहेत? 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. आवाज येतो का? हा सांग. सांग. 3 एक कुठे गेला? 1 2 3 4 5 6 7 8 9. समजलं का? म्हणजे आपण या संख्या मोजू शकतो. मग हा कोणता संच आहे? 9.5 नंतर. मग हा कोणता संच आहे? शांत संच. तुम्हाला फक्त एवढंच लिहायचंय. कोणता संच आहे? शांत संच आहे. आणि याच्या आधी तुम्हाला काय लिहायचंय? ए बरोबर काय येणार तुमचं? ए बरोबर रोस्टर मध्ये तुम्हाला लिहायचं. काय लिहिणार तुम्ही? 1, 2, अरे कुठे गेला कॉमा? ठीक आहे. 1, 2, ठीक आहे. 3, 4, कुठपर्यंत घ्यायचं आहे? 9 पर्यंत. लक्षात ठेवा. हे पूर्ण तुम्हाला करायचं आणि त्यानंतर लिहायचं हा कोणता संच आहे? शांत संच आहे. इट इज अ फायनाइट सेट. इट इज अ फायनाइट सेट. Yes. Bhargav, tell me. Question number A, x is less than 0, x is less than 0 and it is a natural number. So how many natural numbers are there till 0 or till 10? 1 2 3 4 5 6 7 8 9. Very good. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. So मग तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला लिहायचं a is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि पुढे काय लिहायचं? It is which set? इट इज, आरती बताओ कौन सा सेट है ये? फाइनाइट सेट है. इट इज अ फाइनाइट सेट. तो यहाँ पे लिखना इट इज अ फाइनाइट सेट. समझा आरती? सिमरन, इट इज अ फाइनाइट सेट because you can count the numbers. You can count the numbers 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. There are 9 numbers. So you can count the numbers. तुम्ही ते नंबर एलिमेंट मोजू शकता. You can count the element. घटक मोजू शकतो. समजलं? Therefore it is a finite set. Therefore it is a finite set. Then question number B. Question number 2. Y. Y is y is less than -1 and बघा y हा वजा 1 पेक्षा लहान आहे आणि ही पूर्णांक संख्या आहे. बरोबर? तर हा संच तुम्हाला मोजता येणार नाही कारण याच्यामध्ये खूप अनंत संख्या येऊ शकतात. बरोबर? खूप अनंत संख्या येऊ शकतात. म्हणून हा संच तुमचा काय आहे? अनंत आहे. दुसरं त्याच्यामध्ये आपल्याला इथे फक्त लिहायचं आहे अनंत संच. इथं काय लिहायचं तुम्हाला? अनंत संच. ठीक आहे. इथे काय लिहायचं? अनंत. कारण ते आपल्याला मोजता येणार नाहीत. मोजता येणार का ते? नाही. कारण खूप मोठ्या संख्या आहेत त्या. बऱ्याच संख्या येतात. बघा तुम्हाला उत्तर पाहिजे, तुम्हाला उत्तर दाखवतो त्याच्यामुळे तुम्हाला.
बघा, फर्स्ट पहिलं सांगितलं तो शांत होता, बरोबर. दुसरा काय आहे? अशांत. दुसरा काय आहे? अशांत. बघा, किंवा अनंत. ठीक आहे. Say this one. Question number 2. Y is less than minus 1. Y is less than minus 1. Minus 1 पेक्षा लहान आणि इट इज अन इंटीजर. तुम्हाला मी सांगितलं इंटीजरला एन नाहीये. मग सांगितलं होतं काल इंटीजरला एन नाहीये. नॅचरल नंबर, होल नंबर्स, इंटीजर्स कळलं नसेल तर त्या आधीचे व्हिडिओ बघा, तुम्हाला त्यामध्ये सगळं कळून जाईल. सो यू कॅन राईट दॅट. क्वेश्चन नंबर 2 सेट बी. Question number 2 and set B is question number 2 set B is an infinite set. Is an infinite set. Okay, it is an infinite set. Okay, chalo next. Hmm. Then question number 3. तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. तुम्ही मोजू शकता ना तुमच्या शाळेतले 9वीचे विद्यार्थी. यू कॅन काउंट. 9वी मध्ये किती विद्यार्थी आहेत तुम्ही मोजू शकता, बरोबर. त्यामुळे आपण डायरेक्टली त्याला काय सांगू शकतो? हा संच कोणता आहे? शांत संच आहे. कोणता संच आहे हा? शांत संच आहे. क्वेश्चन नंबर 3, बरोबर. सी हा काय आहे? शांत संच आहे. कारण तुम्ही मोजू शकता. तुम्हाला माहिती आहे तुमच्या वर्गात किती मुलं आहेत, बरोबर. तुम्ही जेव्हा शाळेत जाता, आता शाळा तुमची बंद आहे म्हणून ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही शाळेत जातात तेव्हा तुम्हाला तुमची पटसंख्या माहीत असते. तुमच्या वर्गात 70 मुलं आहे, 80 मुलं आहे, 90 मुलं आहेत आणि मग तुम्हाला ते काउंट करतायत. ते मोजण्यासारखे असतात. म्हणून त्याला आपण म्हणतो शांत संच. ओके. सी. क्वेश्चन नंबर 3. Set of students of class 9 from your school. Okay, you can count the number, count the students of class 9 from your school. You can count. तुम्हारे स्कूल में कितने बच्चे हैं तुम काउंट कर सकते हो. And you know the you know how many numbers, how many students are there, उसमें boys कितने हैं, girls कितने, you can count. तो इसलिए it is the finite set. It is a finite set. समझा? तो इसके आगे आपको लिखना है it is a finite set. It is a finite set. Then question number 4. 4, 4. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. ओके, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता आपल्या गावात किती रहिवाशी आपण मोजू शकतो का? येस, यू कॅन काउंट. बरोबर, आपण मोजू शकतो. बरोबर की नाही? तुमच्या गावात किती लोक राहतात हे मोजू शकतो आपण. बघा, 1, 3, 4 आणि 5 हे काय शांत संच आहे. तर तुम्ही मोजू शकता तुमच्या गावात किती माणसं आहेत ते. 1, 3, 4 आणि 5. ओके, 1, 3, 4. तर गावात किती रहिवासी मोजू शकतो आपण. काय लिहिणार याच्या पुढे? फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं. याच्या पुढे काय लिहायचंय? शांत संच. काय लिहायचं इथे तुम्हाला? हा काय तुमचा शांत संच आहे, जो आपण काय करू शकतो? मोजू शकतो. गावातले किती रहिवासी आहेत तुम्ही ते मोजू शकता. गावात किती रहिवासी मोजू शकता. ओके. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. कारण गाव गाव छोटं असतं. गाव छोटं असतं. गावातले माणसं तुम्ही मोजू शकता. पण हे जर तुम्हाला सांगितलं की ना जर शहरातले मोजा, तर ते तुम्हाला काय येणार? इन्फायनाईट येणार. कारण तुम्ही शहरात लोक मोजणार किती आणि कुठे. जनरली ते पण मोजू शकतो आपण, परंतु खूप मोठ्या संख्येमध्ये शहरात लोक असतात. पण गावाचा विचार केला तर गावामध्ये मुलं लोक कमी असतात थोडक्यात. त्यामुळे तुम्हाला गावात कळतं. गावात 500 माणसं आहेत, 1000 माणसं आहेत, असं तुम्ही मोजू शकता. सो इट इज अ फायनाईट सेट. क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 4. इट इज अ फायनाईट सेट. समजलं? इट इज अ फायनाईट सेट. डन. हे फक्त तुम्हाला याच्या पुढे लिहायचं. तुम्हाला काय सोडून वगैरे दाखवायचं इथे नाहीये. पुढे बघा काय दिलंय? प्रयोगशाळा. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. तर तुमची प्रयोगशाळा आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा असेल. त्या प्रयोगशाळेमध्ये किती उपकरणं आहेत हे तुम्ही मोजू शकता. मग त्याला काय म्हणतो आपण? शांत संच. मग काय म्हणतो त्याला? शांत संच. मग इथे तुम्हाला काय लिहायचंय? शांत संच. काय लिहायचं तुम्हाला? शांत संच. समजलं? काय लिहायचं तुम्हाला? शांत संच. See. Set of apparatus in laboratory. You may have a laboratory in your school. अगर स्कूल में laboratory है, so there are apparatus. में apparatus होते हैं. आपने देखा होगा कभी.
So you can count them. You can count them. Therefore, it is a finite set. Therefore, it is a finite set. Therefore, it is a finite set. समझा? So set of apparatus, it is a finite set. पूर्ण संख्यांचा संच आणि परिमेय संख्यांचा संच बरोबर या दोन्ही गोष्टी कशा आहेत तुमच्या अनंत आहेत. कशा आहेत दोन्ही गोष्टी अनंत लक्षात ठेवा. हे दोन्ही अनंत आहेत. कुठे पूर्ण संख्यांचा संच पण अनंत आहे आणि पूर्ण परिमेय संख्या संच पण अनंत आहे. हे तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्या तुम्हाला ते सांगतो मी. पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स हे सगळं. तुम्ही जेव्हा रिपीट कराल पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला ते कळेल. असं कळणार नाही. Say set of whole numbers and set of natural numbers. This question number 6 and question number 7. Whole numbers are rational numbers. Sorry, rational numbers are infinite. So both the sets are infinite. Both these sets are infinite. Question number 6 and question number 7. Both these sets are infinite sets. Okay. You have to remember it and you have to again follow this. You have to see the video again and again. So आपको समझेगा कि क्या क्या हमने इसमें पढ़ा है. So I hope you don't have any problem in this. देखो इसके बाद इट्स वेरी ये देखो ये खूप बहुत इंपॉर्टेंट है. मैं तुम्हाला सांगतो का लक्षात द्या. हा जो वेन डायग्राम है ना ये इट इज वेरी इंपॉर्टेंट. सी अभी पढ़ने के लिए नहीं लेकिन अब आप जब बड़े जाओगे आपका स्कूल 11 10 तक तो ये आता ही है. उसके बाद भी आप जब बड़े हो जाओगे एंड व्हेन यू अप्लाई फॉर एनी जॉब और एनी इंटरव्यू तो इसमें ऐसे क्वेश्चन भी आपको पूछे जाते हैं जब बडे होण्याके बाद. जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा तुम्हाला हा वेन डायग्रामवर खूप मोठे प्रश्न विचारले असतात. जर तुम्ही समजा एखादं तुम्हाला अधिकारी वगैरे व्हायचं असेल त्यावेळेस तुम्ही जर परीक्षा वगैरे देणार असाल तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येत असतात. त्यामुळे हा वेन डायग्राम समजणं फार गरजेचं लक्षात ठेवा. हं. संच लिहिण्यासाठी काय केलं बघा वेन आकृतीला म्हणतात. वेन आकृती किंवा वेन डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. समजून घ्या. नुसतं परीक्षेच्या दृष्टीने समजायचं नाही तर समजून घ्यायचं आहे. वेन आकृती किंवा वेन डायग्राम काय बघा संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग कुठे गेलं ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी लावलं. तर बघा या माणसाचं नाव त्याला नाव दिलं वेन डायग्राम. बघा कोण होता हा तर्कशास्त्रज्ञ व संभाव्यता या विषयांना गणिती रूप देण्याचे काम कोणी केलं जॉन वेन याने केलं म्हणून त्याला म्हणतात वेन डायग्राम. त्याने ज्या आकृती बनवल्या त्याला म्हणतात वेन डायग्राम किंवा वेन आकृती. अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत पायथागोरस पायथागोरस सुद्धा काय आहे एक शास्त्रज्ञ होता त्याच्यावरून दिलं पायथागोरस. त्याने एक पुस्तक लिहिलं होतं. पुस्तकाचं नाव होतं लॉजिक ऑफ चान्स. काय होतं लॉजिक ऑफ चान्सचं पुस्तक होतं. हे कधीचं बघा प्रकाशन त्याचं 1834 1923 पर्यंत तो होता. त्याने ही पद्धत शोधून काढली. पद्धत काय आहे काय नाही हे आपण उद्या बघणार आहोत. ओके से दिस इज जॉन वेन and the diagram which he prepared or which he introduced is known as Venn diagram. It is very important. आपके पूरे भविष्य के लिए भी इम्पोर्टेंट है. आपको कैसे है क्या है वो आपको बाद में समझेगा कि मैं क्यों बोल रहा था क्या बोल रहा था. इट इज वेरी इंपॉर्टेंट. So John Wayne is the first mathematics who gave the mathematical form to logic and probability. Logic probability आपको नेक्स्ट ईयर है. 10वीला गेला की तुम्हाला लॉजिक नाही आहे प्रोबॅबिलिटी आहे स्टँडर्ड 10 में. 10वीला तुम्ही गेलात की 10वी तुम्हाला प्रोबॅबिलिटी एक वेगळा चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटीचा. लॉजिक होतं आधी काढून टाकलं मग आता लॉजिक तुम्हाला नाहीये. लॉजिक स्टैंडर्ड 12 है. सो इस फेमस बुक का नाम क्या है लॉजिक ऑफ चांस. उसका पीरियड 1834 to 1923. So we will learn about this Venn and Venn diagram in next lesson. Next lesson we will see. Now, do you have any doubt till this? आता काय डाऊट आहे का रे बाळांनो? बघ प्रत्येक गणित तुम्हाला मी आधी सांगितलं की यू आर इन 9 स्टँडर्ड 9. लक्ष आहे तुम्हाला सगळ्यांनी कुठे गेले सगळे हा से यू आर इन स्टँडर्ड 9. सो तुम्ही मोठे आहात एक लक्षात घ्या. बाकीचे तुमचे भावंड लहान आहेत. त्यांना त्यांना समजा समजा काही ते आता मजा करत असेल किंवा काय सो लेट देम डू बिकॉज आता 9-10 म्हटलं की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुमचं आता जे आहे दिस इज अ टर्निंग पॉईंट ऑफ युअर लाईफ. सो यू शुड बी व्हेरी असं विचार करू नका सर एक्झाम नाही काय नाही आम्ही काय शिकतोय असं नाही. यू शुड लर्न इट फॉर युअर फ्युचर. ओके बिकॉज हे एक चेन आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं की लर्निंग इज अ चेन. जर चेन मध्ये एखादं काय तुटलं तर पुढचं सगळं निघून जातं. त्यामुळे तुमचे जे 9 चाललं ही सुद्धा चेन आहे. इट विल हेल्प यू इन स्टँडर्ड 10. नेक्स्ट इयर इट विल हेल्प यू. इवन होल लाईफ इट विल हेल्प यू. सो आय होप काही डाऊट नाही तुम्हाला.
असेल तर पर्सनली मला विचारून घ्या. नाही ना? असेल तर पर्सनली विचारून घ्या मला. आणि असेल तर आता पण वेळ आहे आपल्याकडे. प्रगती, प्रगती, आरती, साहिल, भार्गव बघा. कधी मुलं येतात जास्त, कधी मुलं कमी येतात. कोणाचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, कधी सगळे जॉइन होतात, तर कधी मध्येच गायब होतात. त्याला प्रत्येकाला आता आपण काही थोडंसं आपण परत प्रयत्न करतो, परंतु नेटवर्कचा इश्यू तो आपल्या हातात नाहीये. सो इट्स अ टेक्निकल प्रॉब्लेम वी आर अनेबल टू सॉल्व्ह इट. बाकी काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतो. तर समोरासमोर शिकणं यात शिकण्यात फरक आहे. बट लेट्स सी हाऊ लाँग वी कॅन कंटिन्यू दिस. ठीक आहे. चलो बंद करू आता सेशन. थोडं नेक्स्ट मंथ पासून तुमचं आहे ना टायमिंग पण वाढवून देईल मी. डोंट वरी. फक्त आणखी थोडासा आता जेव्हा आपण अर्धा पाऊण तास घेतोय ना, थोडं आणखी वाढवून देईल मी. कारण बाकीचं पण आपल्याला शिकायचंय. शाळेचं बाजूला ठेवून द्या. शाळा कधी सुरू होईल, काही नाही. आपण आपलं कंटिन्यू शिकणं चालू ठेवा आणि पीडीएफ डाउनलोड करून ठेवा पुस्तकांचे. आणि कोणाकडे पीडीएफ असतील ना सॉफ्ट कॉपीज तर मला पाठवून द्या. इफ युअर सॉफ्ट कॉपीज मला पाठवून द्या. ठीक आहे. स्पेशली इंग्लिश मीडियम पीपल. डाउनलोड करा. मी तुम्हाला लिंक पाठवतो आणि असेल तर मला पाठवून द्या. माझ्याकडून डाउनलोड होत नाहीये ते. ठीक आहे. चलो. बाय एव्हरीवन. विल मीट टुमॉरो. भार्गव बाय. सगळ्यांची नावं घेऊ का आता? चलो बाय. विल मीट टुमॉरो.